चुकून पाकच्या हद्दीत गेलेले बीएसएफचे जवान पीके साहूंना पाकने भारताकडे सोपवलं, तर भारतानेही पाकचा एक रेंजर त्यांना सोपवला। पाकचा अणुबॉम्बचा अड्डा किराणा हिल्समधून रेडिएशनची चर्चा। अमेरिकेने पाकमधील रेडिएशनच्या चर्चांवर बोलणं टाळलं। चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकिस्तानसोबत उभे राहू, तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांचं ट्विट। तर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी, शहबाज शरीफची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला, आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले, पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफचं वक्तव्य। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर। ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। ठाण्यातील तिरंगा रॅलीत उपमुख्यमंत्री शिंदे सहभागी। क्रिकेटर रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसानंतर रोहित शर्मा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये भेट। अमरावती जिल्हा रुग्णालयातील डीपी जळाल्यानं वीज पुरवठा खंडित। 44 अंश तापमानात वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचे हाल। रुग्णालयात जनरेटरची सोयही नाही। अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 97,644 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 1,09,40,000